पिंपरी चिंचवडमधल्या मोशी इथे इमारत दुर्घटनेमधून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। 8 जणांना साईनाथ रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आणि यामधल्या 4 जणांना आता डिस्चार्जही देण्यात आलाय। 4 जणांवर रुग्णालयामध्ये अजूनही उपचार सुरू आहेत। या 4 जणांपैकी दोघे आयसीयू मध्ये सध्या उपचार घेत आहेत। रुग्णांची नेमकी परिस्थिती काय आहे या संदर्भात साईनाथ रुग्णालयातले डॉक्टर प्राची गावडे यांच्याबरोबर चर्चा केली। आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पिंपरी चिंचवडच्या मोशी इथल्या कचरा डेपोमध्ये कचरा इमारतीवरून कोसळून झालेल्या इमारत दुर्घटनेमध्ये 9 जण जे आहेत ते सुखरूप बाहेर काढण्यात आले होते। त्यांच्यावर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यातल्या 8 जणांवर साईनाथ रुग्णालयामध्ये उपचार झालेले आहेत। नेमके उपचार कशा पद्धतीने झाले, रुग्णांची अवस्था काय आहे जाणून घेऊयात। आपल्याबरोबर साईनाथ हॉस्पिटलच्या डॉक्टर आहेत प्राची गावडे, त्यांच्याकडून काय सांगाल, किती पेशंट जे आहेत ते तुमच्याकडे ॲडमिट झालेले होते आणि सध्याची त्यांची काय स्थिती आहे? साईनाथमध्ये आपल्याकडे आपण कचरा डेपोच्या इन्सिडेंट्सनंतर टोटल 8 पेशंट्स रिसीव्ह केले होते। 8 पेशंट्समध्ये आपण सगळ्यांना कॅज्युअल्टीमध्ये असेस करून त्यातले 4 पेशंट्स आपण असं बघितलं की त्यांना हॉस्पिटल ॲडमिशनची गरज नाही आहे, तर त्यांना आपण OPD बेसिस एमर्जन्सी उपचार करून त्यांना डिस्चार्ज केलेला आहे। 4 पेशंट्सला आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे। कोणता पेशंट ICU मध्ये ठेवलेला आहे? दुसरा जो पेशंट आहे ज्याला पायाला मार लागलेला आहे, त्यांना आपण रात्रीच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन एमर्जन्सी शस्त्रक्रिया केलेली आहे आणि आता तो पेशंटही स्टेबल आहे। एकूणच या दुर्घटनेमधले जे रुग्ण आहेत, जे नागरिक आहेत, बाहेर पडलेत, यश आलं, ज्यांची रेस्क्यू करण्यात आलं, त्यांची स्थिती जी आहे ती चिंताजनक नाही आहे, ते योग्यच आहेत आणि त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।